नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शालिनी शिर्के पाटील वाड्यामध्ये येते आणि नित्याला आवाज देऊ लागते. कसं तुला अलगद बाहेर काढलं आणि तुला कळलं सुद्धा नाही असं बोलते. अगं ओ तरी दे असं म्हणून ती एक एक पायरी खाली उतरत असते आणि तिचा पाय कशामध्ये तरी अडखळतो आणि ती खाली पडते. तितक्यात नित्या तोंडाला रुमाल बांधून त्या ठिकाणी येते आणि शालिनीला काही कळायच्या अगोदरच तिच्या तोंडावरती स्प्रे मारते आणि शालिनी बेशुद्ध होते. नित्या म्हणते, शालिनी मी नाही तर तू अलगद माझ्या जाळ्यामध्ये अडकली आहेस. शालिनीचे हातपाय बांधून तिला काचेच्या पेटीमध्ये टाकलेलं असतं. आदिराज हे सर्व लपून पाहत असतो. नित्या तिला उठवण्याचा प्रयत्न करते. शालिनी शुद्धीवर येऊ लागते. हातपाय बांधलेले बघून ती सुटण्यासाठी धडपड करू लागते. नित्या म्हणते की दिसते का मी तुला शालिनी? शालिनी आश्चर्यानेच तिच्याकडे पाहते आणि इकडे इकडे पाहू लागते तर सोमासुद्धा तिला एका खांबाला बांधलेला दिसतो. ती सोमाला मोठमोठ्याने आवाज देऊ लागते. नित्या म्हणते की तुला वाटलं असेल की मी तुझं बोट धरून इथपर्यंत आली आहे, पण खरं तर उलटं झाले. तू माझं बोट धरून इथपर्यंत आली आहेस. मी म्हणाले होते ना तुला, तुझ्या पदरामध्ये नेहमीच अपयश पडत राहणार. शालिनी खूप धडपड करत असते सुटण्यासाठी. सोमाला वाचव मला असे मोठमोठ्याने आवाज देत असते. नित्या म्हणते की का त्रास होतोय का? खूप वाईट वाटत असेल ना, कारण प्लॅन तुझा होता पण अलगद वापरला तो मी. तेव्हा नित्याला जे काही घडलं होतं ते आठवतं. नित्या जेव्हा खोलीतून बाहेर येते तेव्हा तिला एक चिठ्ठी मिळते आणि शालिनीच्या विरोधामध्ये भक्कम पुरावे पाहिजे असतील तर शिर्के पाटील वाड्यामध्ये ये एकटीच असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. तितक्यात आदिराज येतो आणि तो देखील ही चिठ्ठी वाचतो. नित्या म्हणते की आदिराज, काल रात्री मला स्वप्न पडलं होतं आणि देवी आईने त्या स्वप्नामध्ये बाळावरच्या संकटाचा संकेत मला दिला होता. आदिराज म्हणतो, पण या चिठ्ठीमध्ये असं लिहिलंय की तुम्ही तिथे एकटंच जायचे. तुम्ही एकटं कुठंच जायचं नाही. नित्या म्हणते, पण पुरावे जर खरंच मिळणार असतील तर आपण चांगली संधी गमावू आदिराज. आदिराज म्हणतो, पण हा जर शालिनीचा डाव असेल तर? नित्या म्हणते की तोच डाव तिच्यावरती उलटवण्याच्या तयारीमध्ये आपण तिथं जायचं. तिच्या पापांची शिक्षा द्यायची तिला आणि त्यासाठी शिर्के पाटलांच्या वाड्याशिवाय दुसरी योग्य जागा कोणती असेल? नित्या शालिनीला म्हणते, हा जो मागच्या जन्मातला तुझा फाजील आत्मविश्वास आहे ना, तोच या जन्मामध्ये तुझा घात करणार आहे. या सगळ्या अनुभवामधून मी शिकले आहे. मी कायम एक पाऊल तुझ्यापेक्षा पुढं असणार आहे. शालिनी चिडूनच म्हणते की सोड मला नित्या, नाही तर. नित्या म्हणते की हाच तुझा फाजील आत्मविश्वास आहे. या परिस्थितीत सुद्धा तू मला धमकी देतेस. काल माझ्या बाळाचा जीव घ्यायला निघाली होतीस तू, त्यामुळे आता तुला जिवंत न ठेवणं हेच योग्य असणार आहे. स्वतःच्या बाळाला जर कोणी नख जरी लावलं ना तरी सुद्धा एक आई काय करू शकते हे तू आता बघशीलच. तुझ्या पापांचा घडा आता भरलाय शालिनी. तितक्यात शोमाला शुद्ध आलेली असते आणि तो शालिनीला अशा अवस्थेमध्ये पाहून त्याला धक्काच बसतो. नित्या लगेचच राजमा असा आवाज देते. राजमा नळ चालू करते आणि शालिनीच्या डोक्यावरती पाणी पडू लागतं. ती मोठमोठ्याने सोमा वाचव मला असं ओरडत असते. सोमासुद्धा घाबरतो खूप. नित्या म्हणते, ही पाण्याची टाकी पाहून काही आठवते का शालिनी? हेच केलं होतंस ना तू माझ्या जयदीप सोबत. तेव्हा शालिनीला जयदीपला पाण्याच्या टाकीमध्ये बुडवल्याचा प्रसंग आठवतो. नित्या म्हणते की आता तू सगळे तुझे गुन्हे कबूल करशील. शालिनी म्हणते की तुला नाही जमणार हे काम. हे असलं करायसाठी ना शालिनीचं दगडाचं काळीज लागतं. गौरीच्या सश्याच्या काळजाचं काम नाही हे. नित्या राजमाला खुणवते आणि राजमा पाण्याचा स्पीड आणखी वाढवते. सोमा ओरडू लागतो की ते पाणी बंद करा ना नित्या मॅडम, प्लीज पाणी बंद करा. तो खूप गयावया करू लागतो. नित्या मॅडम तुमच्या पाया पडतो, मरून जातील त्या, त्यांना सोडावं, पाणी बंद करा असं वारंवार बोलत असतो. शालिनी मोठमोठ्याने ओरडत असते. ती म्हणते की गौरी असती ना तर तिने मला मारलं नसतं, असा माझा जीव घेतला नसता. नित्या म्हणते की मी नित्या आहे, गौरी नाही, कळलं ना? तुझ्या सगळ्या पापांची कबुली दे आणि मग मी पाणी थांबवते. जगायचे की मरायचे आता हे तूच ठरव. शालिनी म्हणते की पाणी वाढतंय नित्या, पाणी आता माझ्या नाकातोंडात जातंय, मला बाहेर काढ. सोमा म्हणतो, अहो त्या बुडायला लागले आहे. राजमा म्हणते, अजिबात दयामाया दाखवायची नाही, बुडू देत तिला, आज संपू देस तिचा खेळ. नित्या म्हणते, अजूनही वेळ गेलेली नाही, तुझे सगळे गुन्हे कबूल कर. हा एकच मार्ग आहे तुझ्याकडे तुझा जीव वाचवण्याचा. शालिनीच्या नाकातोंडामध्ये पाणी जायला सुरुवात होते. शालिनी म्हणते की पाणी थांबव, सांगते मी कबूल करते. सर्वांना खूपच बरं वाटतं की शालिनी आता कबुली जबाब देणार आहे. पण शालिनीला अचानकपणे ती वेडी म्हातारी आठवते आणि ती वेड लागल्याचं नाटक करू लागते. ती गाणं म्हणू लागते की पाण्याच्या तळाशी शिंपल्यांची माळ, शिंपल्यांच्या पोटात मोत्यांची माळ. ते बघ ते बघ असं म्हणून एकटीच गाणं म्हणून पाण्यामध्येच खेळत असते. नित्याला जरा संशय येतो आणि नित्या घाईघाईतच राजमाला पाणी थांबवायला सांगते. शालिनी पाण्यामध्ये उड्या मारू लागते आणि डुबुक डुबुक मी आहे बेडूक असं बोलू लागते. राजमा नित्याला म्हणते की खरंच खुळी झाली की काय ही?
नित्या मनाशीच म्हणते की मागेही तिला असंच वेड लागलं होतं, पण हे नाटक आहे की नाही हे कसं काय कळणार, आणि कळून येईपर्यंत हिचा जीव गेला तर. नित्या खाली बसते आणि शालिनीला आवाज देते, शालिनी काय होतंय तुला, शुद्धीवरती ये. शालिनी जोरातच भॉक असं करते आणि शुद्धीवर आहे मी, ओरडू नकोस असं बोलते. गारगार आहे पाणी, ये लवकर ये. नित्या म्हणते की संत्या सोमाला सोड, आणि राजमाला म्हणते की राजमा आता हिला बाहेर काढलं पाहिजे. शालिनी पाण्यामध्ये खेळत असते आणि डराव डराव असं बोलत असते. तिला काचेच्या पेटीतून बाहेर काढतात, पण शालिनी खूळ लागल्यासारखंच करत असते. गोल गोल राणी, इथं इथं पाणी, डराव डराव, डुबुक डुबुक बुडुक बुडुक असं करत करत ती स्वतःशीच खेळत असते आणि अचानक ती बेशुद्ध होते. नित्या म्हणते की सोमा, संत्या तिला रेस्ट हाऊसवरती घेऊन जा. राजमा म्हणते की नाही संत्या, लागू दे हिला खूळ लागला असेल तरी, पण ही आपल्याच ताब्यामध्ये राहिली पाहिजे. सोमा गयावया करू लागतो की नित्या मॅडम अति करू नका हो, अवस्था तरी बघा ना त्यांची, माणुसकी म्हणून तरी सोडा ना त्यांना. राजमा चिडूनच म्हणते की माणुसकी माणसाला दाखवायची असते. संत्या म्हणतो तेच की, ही काय माणसात जमा आहे का. राजमा म्हणते की नित्या विचारसुद्धा करू नकोस हिला सोडायचा. सोमा म्हणतो की काहीतरी धोका आहे का तुम्हाला त्यांच्यापासून, बघा ना. राजमा म्हणते की धोका असो किंवा नसो, ही आमच्याच ताब्यात राहणार. संत्या म्हणतो की अहो ही अशी पडत नाही घावणार, नका सोडू, ऐका माझं. नित्या म्हणते की सोमा आणि संत्या दोघेही तिला रेस्ट हाऊसवरती घेऊन जा आणि तिला डॉक्टरांना बोलवा. ते दोघेही तिला घेऊन तिथून निघून जातात. रेस्ट हाऊसवरती सगळे जमलेले असतात. आदिराज तितक्यात येतो आणि सोमाला विचारतो की काय झालं सोमा दादा मालकीनबाईंना. नित्या मॅडमने सांगितलं की त्यांची तब्येत बरी नाहीये, डॉक्टरांना बोलवलं की नाही. तितक्यात संत्या डॉक्टरांना घेऊन येतो. सोमा म्हणतो की अशीच बेशुद्ध पडल्यासारखे करतायत त्या, त्यांना पटकनी तपासा. डॉक्टर तिला तपासायला लागतात. तितक्यात शालिनी डॉक्टरचीच गचंडी पकडते आणि कोणी पाठवले तुला इथं, मला मारायला पाठवलं आहे ना, त्याआधी मीच तुला मारून टाकेल. आदिराजकडे जाऊन म्हणते की अरे तू कोण आहेस, तुझा चेहरा तर ओळखीचा वाटतो रे, तू याला सामील आहेस ना, मला मारायला आलायस का, हे सगळे माझ्या अवतीभोवती का उभे राहिले आहे, मला कुठे घेऊन जाणार तुम्ही, मला मारायला घेऊन जाणार का, आणि मी नाही जाणार कुठे, शालिनी आहे मी शालिनी, असं स्वतःशीच बडबडू लागते. डॉक्टर विचारतात की यांना कसला शॉक बसला आहे का. नित्या म्हणते की हो, म्हणजे एका मोठ्या अपघातातून मरता मरता वाचल्या आहेत त्या, त्यामुळेच असेल कदाचित. शालिनी एकटीच बडबडत असते, डुबुक डुबुक बुडुक बुडुक. डॉक्टर म्हणतात की मी याआधीसुद्धा सांगितलं आहे की हा आजार शारीरिक नाही तर मानसिक आहे, याच्यासाठी वेगळे उपचार घ्यावे लागतील, यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावंच लागेल. शालिनी चिडून असते, डॉक्टरला मारू लागते की मला काही वेळ लागला आहे का, तूच या सगळ्यामध्ये सामील आहे, कळलंय मला. आणि नित्याकडे जाऊन म्हणते की गौरी, गौरी आहेस ना तू, डोळ्यात पाणी, चेहरा गरीबावाणी. नित्या म्हणते की डॉक्टर प्लीज काहीतरी करा. डॉक्टर म्हणतात की मी यांना शांत करण्यासाठी इंजेक्शन देतो. शालिनी नाटक करू लागते की खोटं बोलते ती, इंजेक्शन मला नाही, तिला द्या, ती गौरी आहे गौरी. सोमा आणि संत्या तिला पकडू लागतात, पण शालिनी मोठमोठ्याने ओरडू लागते, मला नाही घ्यायचं इंजेक्शन, मी एकेकाचा खून करेल असं मोठमोठ्याने ओरडू लागते. शालिनी आहे मी, शालिनी असं म्हणून दोघांचाही हात झटकून देते. डॉक्टर तिला इंजेक्शन देतात आणि शालिनी बेशुद्ध होते. डॉक्टर सांगतात की या जर अशा सारख्या सारख्या व्हायलंट होत राहिल्या तर आजूबाजूच्या लोकांपेक्षा यांना जास्त धोका आहे, यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावंच लागेल. आदिराज म्हणतो की डॉक्टर आम्ही सगळे विचार करून निर्णय घेऊ आणि नंतर कळवू तुम्हाला. डॉक्टर ठीक आहे, कळवा मला असं म्हणून तिथून निघून जातात. आदिराज म्हणतो आता या काही लवकर उठणार नाही आणि काही गरज लागली तर कळवा मला फोन करून, आणि चल राजमा असं म्हणतो. नित्या, आदिराज आणि राजमा तिथून निघून जातात. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे नित्या आदिराज शालिनीला भेटायला आलेले असतात. शालिनी हातामध्ये चाकू घेते आणि नित्याकडे पाहून म्हणते, तूच ना ती गौरी, डोळ्यात पाणी आणि चेहरा गरीबावानी, तू ठरवलं ना हा सगळा प्लॅन मला मारायचा, आधी संपवते ना तुला मी या चाकूनी, असं म्हणून ती शालिनी नित्यावरती वार करते. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.